कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा सुद्धा केलेली आहे। नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते। आपल्यासोबत संजय शिरसाटे पण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पहिली प्रतिक्रिया, श्रीकांत शिंदेने त्यांच्या मतदारसंघामध्ये जी केली कामं आहेत, मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून नव्हे तर एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या स्पीडने काम करायची पद्धत त्याची आहे किंवा लोकांमध्ये मिसळणे भेटणे, त्यामुळं आज त्याला पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राला सर्वात जास्त मतांनी ही सीट निवडून येईल। नक्कीच, पण त्या ठिकाणी आपण पाहिलं की गणपत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यांच्या पत्नी सुद्धा आता म्हणतायत आणि इतर जे भाजपचे पदाधिकारी त्यांनी सुद्धा श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला। त्यामुळे समन्वयाचा अभाव आहे असं म्हणावं की समन्वयानं आता मार्ग काढला जाईल? नाही, हे नाराजगी काही काळापुरती असू शकते, परंतु आता देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, हे मिळून सर्वांना समजून एक महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांना समजवतीलही आणि एकत्रितपणे काम करायला लावतील। म्हणून त्यामध्ये आता त्या ठिकाणी शिवसेना भाजपचा असा कोणताही वाद राहणार नाही। पण त्या ठिकाणी भाजपचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते, ते म्हणतात की आम्ही श्रीकांत शिंदेंचं कामच करणार नाही। असं म्हणणं ठीक आहे, त्या निवडणूक उमेदवारी घोषित होईपर्यंत ह्या सर्व गोष्टी चालत असतात, परंतु एकदा उमेदवारी घोषित झाली तर पक्षाने दिलेल्या आदेशाचं पालन करावं लागतं। आता रामदास कदमांना निवृत्ती घ्यावी लागणार नाही म्हणजे, कारण ते म्हणाले होते की जर त्यांना उमेदवारी दिली नाही तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन। रामदास कदम हे मजाकमध्ये बोलले असेल, त्यांनाही माहिती होतं की श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळणार आहे। नक्कीच, पण तणाव कायम आहे असं म्हटलं जात आहे, त्यावरती तोडगा कसा निघेल? नाही, तणाव वगैरे नाहीये। अनेक कार्यकर्त्याची इच्छा होती की ती सीट भाजपलाही मिळावी, म्हणून त्याच्यात तणाव वगैरे नाहीये। हा हे सर्व हसत खेळत हे निवडणूक आम्ही जिंकणार आहोत। आम्हाला प्रतिस्पर्धी आता त्या कल्याणमध्ये कोणी नाही। आमचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सोबत राहणार आहेत, म्हणून सोबत घेऊन आम्हाला हे सर्व काम करायचं आहे। एकट्याच्या ताकदीवर आम्ही इलेक्शन लढत नाही, तर आम्ही सर्व मिळून सगळ्यांच्या मिळून ताकदीवर आमचे इलेक्शन जिंकणार आहोत। ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपला उमेदवार असणार आहे का, असा सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि नेमकं कधीपर्यंत घोषणा होईल? आज सीएम साहेबांबरोबर बैठक आहे, या बैठकीमध्ये त्याच्यावर निश्चित निर्णय होईल अशी माझी अपेक्षा आहे। नक्कीच, आज सगळ्या नेत्यांची, मंत्र्यांची सुद्धा वर्षा बंगल्यावरती बैठक आहे आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भातली ही बैठक असणार आहे। काय होईल, काय वाटतं? नाही, आता नेत्यांनी जेव्हा आदेश देतील त्या टायमाला कळेल, परंतु आता बैठक 12 वाजता आहे, त्या बैठकीनंतरच काय दिशा ठरवायची हे त्यातून स्पष्ट होईल। रत्नागिरी, सिंधुदुर्गाचा अजूनही उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झाला नाही आहे, आपणही दावा सोडला नाही आहे, पण राणेंनी सभेचा धडाका जो आहे तो सुरू केलेला आहे, काय अर्थ काढायचा? नाही, राणे साहेबांनी सभेचा धडाका जरी सुरू केला असेल तर त्या महायुतीच्या सभा आहेत, त्यांना मिळालं तर आनंदच आहे, आम्हाला मिळालं तर त्यांनाही आनंद आहे। म्हणून आमच्यात तसं तेढ वगैरे नाही आहे, परंतु प्रचाराची सुरुवात त्यांनी जरी केली असेल तर ते महायुतीसाठी फायद्याचं आहे। नक्कीच, महायुतीमध्ये चौथा भिडू येणार आहे, मनसेला काही जागा भेटतील असं सुद्धा चर्चा आहेत, पण नंतर पुढे काही चर्चा झाली नाही आहे। काय होईल, काय वाटतं? मनसेबद्दलचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे। राजसाहेब असतील, शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे तिघे मिळून घेतील। मला वाटतं त्याचीही त्यांच्या मेळाव्यानंतर मेळाव्यामध्येच ते घोषणा करतील आणि पुढची दिशा त्यांची काय असणार ते ठरवतील। नक्कीच, म्हणजे गुड न्यूज तिथून पण असेल, आणखी एक चाक जे आहे ते आता गाडीला जोडलं जाईल असं म्हणावं? निश्चित जोडलं गेलं पाहिजे, ह्या मानसिकतेमध्ये आम्ही पण आहोत आणि आम्ही त्यांना सुद्धा विनंती केली की तुम्ही या, तुमचं रेड कार्ड टाकून आम्ही तुमचं स्वागत करतो। मुंबईतली जागा दिली जाईल बाळा नांदगावकर यांना? त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील ना, त्या सर्व जागेचा बोलायचं मला अधिकार नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।